नमस्कार, मी दिनेश आणि आपण पाहताय सीएम न्यूज। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना 22 जानेवारी रोजी अयोध्येत राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आमंत्रण मिळाले आहे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कोकण प्रांत संपर्क प्रमुख अजय जोशी आणि विश्व हिंदू परिषदेचे संयुक्त क्षेत्र संपर्क प्रमुख संजय ढवळीकर यांनी सोमवारी सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे येथील निवासस्थानी जाऊन त्यांना अयोध्येतील राम मंदिर उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी आमंत्रित केले। तलाठी भरतीचा निकाल वादात सापडलाय। तलाठी भरतीचा निकाल समोर येताच स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने निकालावर आक्षेप घेतला आहे। जुन्या परीक्षेत नापास झालेले काही उमेदवार या परीक्षेत 200हून अधिक गुण घेत उत्तीर्ण झाल्याचा आरोप करण्यात आलाय। तसेच ज्या काही उमेदवारांवर गुन्हे दाखल आहेत असे उमेदवार परीक्षेत पास झाल्याचा आरोपही करण्यात आला आहे। एका मुलीला 200 गुणांच्या परीक्षेत 214 गुण मिळाले आहेत। गुजरातमधील देवगड बारिया येथील बिल्किस बानो यांच्या घराबाहेर फटाके फोडले जात आहेत। बिल्किस बानोच्या सामूहिक बलात्कार प्रकरणातील 11 दोषींना माफी देण्याचा गुजरात सरकारचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने आज रद्द केला। सुप्रीम कोर्टाने बिल्किस बानो प्रकरणातील 11 दोषींना 2 आठवड्यात तुरुंग प्रशासनासमोर आत्मसमर्पण करण्याचे निर्देश दिले आहेत। 8 महिला कॉन्स्टेबलवर अत्याचार झाल्याचं पत्र सोशल मीडियावर व्हायरल झालं, पण हे पत्र फेक असल्याचं पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे। तसंच हे पत्र पाठवून पोलिसांची बदनामी करणाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचंही पोलिसांनी सांगितलं आहे। मनोज जरांगे मराठा आरक्षणासाठी 20 तारखेला मुंबईत मोर्चासह धडकणार आहेत, पण त्यांनी मुंबईत आंदोलन करू नये यासाठी हेमंत पाटील यांनी हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली आहे। राजापुरात आयोजित केलेल्या शिवसंकल्प अभियान मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे। विझलेल्या मशालीला उजेड पडत नाही हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे। आम्ही सत्तेसाठी नाही तर विचारांसाठी तत्वांची लढाई केलेली आहे, असे एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले। शिवसेना पक्ष आणि शिवसेना धनुष्यबाण चिन्ह याबाबत 2 फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे। सुप्रीम कोर्ट काय निर्णय देतं याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती। इस्लामिक स्टेट ISIS मॉड्यूलशी संबंधित दहशतवादी शाहनवाज आलम यांनी राष्ट्रीय तपास संस्थेच्या NIA चौकशी दरम्यान अनेक मोठे खुलासे केले आहेत। पुणे महाराष्ट्र मॉड्यूलचे लक्ष मुंबई आणि गुजरातचे शहरे असल्याचे त्याने सांगितले। गोध्रा घटनेचा बदला घेण्यासाठी ISISला आपल्या दहशतवाद्यांच्या माध्यमातून संपूर्ण गुजरातमध्ये मोठे बॉम्बस्फोट घडवून आणायचे होते। सलमान खानच्या पनवेलच्या फार्म हाऊसमध्ये 2 लोकांनी घुसण्याचा प्रयत्न केला। या 2 लोकांना सुरक्षा रक्षकांनी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे। या प्रकरणी दोघांविरोधात पनवेल तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अजेश कुमार ओमप्रकाश गेला आणि गुरु सेवक सिंग तेजास सिंग अशी दोघांची नावे आहेत। हेनरिक क्लासेननं कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे। त्याने सोशल मीडियावर पोस्ट टाकून कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे। हेनरिक क्लासेननं त्याच्या कारकिर्दीत केवळ 4 कसोटी सामने खेळले आहेत। या बुलेटिन मध्ये इतकंच, परंतु आणखी अपडेटसाठी पाहत रहा सीएम न्यूज।